आणि हरियाणा जम्मू काश्मीरचा आता निकाल लागलेला आहे, तर त्या संदर्भातल्या निकाल आणि प्रतिक्रिया काय त्या बातम्या टॉप 9 बघूयात. हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत, 48 जागांवर भाजपचा विजय, सत्ता स्थापनेची हॅट्रिक करणार. तर काँग्रेसचा 36 जागांवर विजय आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचा 48 जागांवर विजय, ओमर अब्दुल्ला सीएम होणार, फारुख अब्दुल्लांची घोषणा. हरियाणातील भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजप कार्यालयात ढोलवादन, कार्यकर्त्यांसोबत साजरा केला विजयाचा आनंद. सकाळी 9 वाजताच भोंगा तयार होऊन बसला होता. भोंग्याला विचारायचं आहे, आता कसं वाटतंय? हरियाणातील भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा, जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. काही 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता. आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होतं. मला त्यांना विचारायचं, आता कसं वाटतंय? पाकिस्तानी प्रोपगंडाचा पराभव झालाय. भारतामध्ये लोकशाही किती मजबूत हे आम्ही दाखवून दिलं. जम्मू काश्मीर निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांचा थेट पाकिस्तानवर निशाणा. पाकिस्तान का प्रोपगंडा खत्म हो गया और भारत में ये ताकत है, भारत के संविधान में ताकत है, भारत की सरकार में और भारत के चुनाव आयोग में ताकत है कि हम लोग फ्री एंड फेयर इलेक्शन कर सकते हैं. हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. भाजप आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर इशारा. तर कोर्टाच्या आदेशानंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक घेतली आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, नितेश राणेंचं वक्तव्य. हरियाणात काँग्रेसचा सुपडा साफ झाला. अजित पवारांकडून आनंद व्यक्त. सरकार येणार म्हणून काँग्रेसवाले गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, असाही टोला. काउंटिंग चालू आहे जम्मू काश्मीर आणि आपल्या हरियाणाचं. अतिशय गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. आमचं सरकार येणार, आमचं सरकार येणार. पार त्या हरियाणामध्ये सुपडा साफ झालाय काँग्रेसवाल्यांचा. मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इम्तिजाला पराभव झालेला आहे. मुफ्ती कुटुंबियाच्या परंपरागत मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती ह्या पराभूत झाल्या. हरियाणातील जालना मतदारसंघामधून कुस्तीपट्टू विनेश फोगाट जुलाना या मतदारसंघातून विजयी झाल्यात. विनेश फोगाटची भाजपच्या योगेश बैरागीवर मात आहे.